नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के गोंदिया से। गोंदिया, कल्लू यादव पर गोली चलाने वाले गिरफ्तार। गोंदिया में गैंगवार द्वारा कल्लू यादव को जख्मी करने वाले संशयित 4 आरोपियों को पुलिस ने पकड़ा, किंतु मुख्य आरोपी प्रशांत मेश्राम का मिलना बाकी, जिसके मिलने पर संपूर्ण मामला क्या है यह साफ हो पाएगा, ऐसा जिला पुलिस अधीक्षक निखिल पिंगले ने प्रेस वार्ता में बताया। प्रेस वार्ता में अपर पुलिस अधीक्षक नित्यानंद झा प्रमुखता से उपस्थित थे। देखिए और भी उन्होंने क्या कहा। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। लोकेश उर्फ कल्लू यादव याच्यावरती गोळीबार झाला होता आणि त्यामध्ये हा गुन्हा दाखल आहे। तर या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना सर्वात सुरुवातीला साधारण 11:15ची जी घटना होती, या घटनेमध्ये आपल्याला सुरुवात जी होती ती सगळी सीसीटीव्ही फुटेजवरून सुरू झाली। मला वाटतं ती त्याची कल्पना तुम्हाला सगळ्यांना आहे। तर त्याच्यावरून सुरुवात झाल्यानंतर काही त्या वाहनाचा वगैरे इतर गोष्टींचा तपशील आणि विवरण जे असतं त्याच्यावरून शोध घेत त्याचबरोबर आपले जे गोपनीय खबरी असतात, पोलीस डिपार्टमेंटमधले काम करणारे अंमलदार ज्यांना विशेषतः अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या लोकांची माहिती असते, यांच्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नामधून आपल्याला साधारणपणे उलगडा लागला होता की हे याच्यातले आरोपी कुठले आहेत। मला वाटतं हे नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे की याच्यामध्ये एसडीपीओ मडामे साहेब ज्यांच्याकडे सध्या सब डिव्हिजनचा चार्ज आहे, त्याचबरोबर गोंदिया शहरचे ठाणेदार, LCBचे PI आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये परिश्रम करून 3 पथकं बनवून या सगळ्या आरोपींना या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहे। जर पुढचा विषय आपण इथं मांडायचं म्हटलं तर याच्यामध्ये जे 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम गणेश शिवकुमार शर्मा वय वर्ष 21 हा राहणारा कळमेश्वरचा आहे। अक्षय मानकर वय वर्ष 28 राहणार कळमेश्वर आणि त्याच्याबरोबर गोंदियाचे 2 जण धनराज उर्फ रिंकू राजेंद्र राऊत वय 32 कुंभारेनगर आणि दुसरा व्यक्ती जो आहे तो म्हणजे नागसेन बोधी म्हणतो वय 41 वर्ष हा राहणार गौतम बुद्ध वड श्रीनगर गोंदिया। अशा प्रकारे 4 आरोपी आपल्याला अटक झालेले आहेत। सद्यस्थितीमध्ये जी आपली चौकशी आहे, जो आपला तपास आहे, तो या 4 अटक आरोपींच्या इंट्रोगेशनवरून आपल्याला जे काही प्राप्त झाले त्याच्यावरती बेस्ड आहे। सर्वसाधारणपणे जे प्रत्येक तुमच्या तुम्हा सगळ्यांचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये इंटेन्शन काय, मोटिव्ह काय, कारण की याच्यातले 2 जण जर पाहिले तर हे नागपूरचे राहणार आहेत आणि यांचा तिकडचा रेकॉर्ड किंवा इतर ठिकाणचा सुद्धा रेकॉर्ड बघितला तर अत्यंत नौखे असे हे 2 जण आहेत आणि यांच्यातला जो शर्मा आहे तो आम्हाला तपासामध्ये दिसून आलाय की तो शर्मा जो आहे त्यांनी याच्यामध्ये फायरिंग केलेलं आहे। फायरिंगमध्ये एक सिंगल राऊंड जो जखमीच्या शरीरामध्ये अडकलेला होता, जो डॉक्टरांनी यशस्वीरित्या बाहेर काढला, जो तपासामध्ये पुढे वापरला जाईल। त्याचबरोबर गाडी चालवणारा त्याच्यासोबतचा हा अक्षय मानकर, या सगळ्यांच्या चौकशीतून यांच्या सगळ्यांच्या इंट्रोगेशनमधून जे लक्षात आलं तर साधारणपणे जी प्राइमा फेसी माहिती येते तर ती अशी आहे की त्याच्यामध्ये या सगळ्या विषयामध्ये प्रशांत मेश्राम नावाचा भीमनगरचा राहणारा एक मुलगा आहे आणि त्याचबरोबर रोहित मेश्राम हा सध्या कळमेश्वरला राहणारा मुलगा आहे। प्रशांत मेश्राम जो आहे तर प्राइमा फेसीची माहिती अशी आहे की याचं काहीतरी आर्थिक देवाणघेवाणीचा विषय त्यातला जो जखमी आहे त्याच्याबरोबर होता। अर्थातच जखमी जो आहे तो हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्याच्याबरोबर या सगळ्या विषयाचं कोरॅबोरेशन आम्हाला करायला सध्या तरी शक्य झालेलं नाही, परंतु ते लवकरच आपण तपासामध्ये करणार आहोत। तर याच्याबरोबरचा जुना जो काही एक 8-9 महिन्यापूर्वीचा जो व्यवहार होता त्याच्यामधून जे काही त्यांचं वितुष्ट निर्माण झालं होतं तर त्याच्यातून त्यांनी या सगळ्या घटनेचा जो काही प्रकार आहे हा रचलेला आहे आणि त्याच्यामध्ये या इतर 3-4 जणांचा वापर या ठिकाणी केलेला दिसतोय। अजून एक प्रश्न असा होता की याच्यामध्ये कोण कोण असू शकतं, तर सद्यस्थितीमध्ये जो तपास चालू आहे याच्यामध्ये निश्चित याच्या व्यतिरिक्त अजून आरोपी आहेत। काही जणांची त्याच्यामध्ये चौकशी चालू आहे, काही संशयित आहेत आणि ते वेपन कुठून आलं, एक माउजर नावाचा जो प्रकार असतो तर अशा प्रकारचं ते वेपन जे वापरलं गेलं होतं ते वेपन कुठून आलं, ते आता कुठे आहे, त्याचबरोबर हे सगळं या सगळ्या गोष्टींची सांगड घालणारा कोण होता किंवा कोणी पण मदत केली, या सगळ्या गोष्टींचा तपास चालू आहे। काही अंशी तो झालेला आहे, काही अंशी तो अजून होणार आहे। तर याच्यामुळं
आता हे जे पुढचे आरोपी आहेत यांच्या अटकेनंतर आपल्याला त्याचा अधिक उलगडा होणार आहे. फेब्रुवारी 22 मधला एक गुन्हा या ठिकाणी जो मर्डरचा झाला होता त्याच्याशी रिलेटेड. तर सद्यस्थितीमध्ये प्रशासन जे काही तपास करते, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि इतर सगळी टीम जे काही तपास करते आणि जे इंट्रोगेशन चाललेत त्याच्यातून प्रायमा फेसी तरी तसं काही निदर्शनास आलेलं नाही. भरपूर रक्तरंजित इतिहास आहे, हे मला काही नवीन सांगायची आवश्यकता नाही. त्याच्यामुळं बऱ्याच जणांचं तुम्ही म्हटल्याप्रमाणेच काही जुने वितुष्ट होते का आणि त्याच्यातून घटना घडल्या का, तर अशा ज्या काही गोष्टी आहेत तर तुमच्या त्या सगळ्या जुन्या फाईल उघडण्याचं सुद्धा काम चालू आहे, जेणेकरून याच्याशी रिलेटेड अजून कुठला काही अँगल आपल्याला मिळतोय का आणि ज्याचा कोणाचा याच्यामध्ये यत्किंचितही थोडा जरी इन्व्हॉल्वमेंट असेल तर तो जो कोणाचं जे काही इन्व्हॉल्वमेंट असेल त्या हिशोबाने त्याला त्याच्यामध्ये तो आरोपी होत असेल तर ती करण्याची प्रक्रिया आपली चालू आहे. आपली सगळी जी संशयाची सुई आहे या अटक झालेल्या आरोपींच्या संभाषणावरनं, त्यांनी दिलेल्या माहितीवरनं ही प्रशांत मेश्राम हा जो व्यक्ती है याच्याकडं ही सुई डायरेक्टेड है. जो जख्मी है उसको हमें ये कोरैबोरेट करना पड़ेगा, उससे कंफर्म करना पड़ेगा कि ये जो जानकारी मिली है ये सही है क्या, ऐसे हो सकता है क्या.